बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या धान्य काळा बाजाराचा पर्दाफाश अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारीच पकडला होता। ट्रक क्रमांक MH30 BD 2479 या वाहनात गोरगरिबांच्या हिश्श्याचा रेशनचा तांदूळ असल्याचा संशयाने पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने या वाहनाचा पाठलाग करत वाहनाला अडून झडती घेतली असता रेशनचा 300 क्विंटल तांदूळ असल्याची स्पष्टता झाली। अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने हे वाहन भोनगाव फाट्यावर धरून त्याला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आणून शेगाव ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या हवाली करत पुढील कारवाईस सुरुवात केली। पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली। या अगोदरही शेगाव पोलीस स्टेशनने 1.5 वर्ष अगोदर अशीच कारवाई करत 200 पोते तांदूळ जप्त केले होते। तो तांदूळ 8 ते 10 महिने पोलीस स्टेशनला जमा होता, परंतु बातम्यांमुळे पुरवठा विभाग आणि तहसीलदार शेगाव यांना त्या माफियांवर कारवाई करत त्वरित तांदळाची उचल पोलीस स्टेशनमधून करावी लागली होती। गोरगरिबांच्या हिश्श्याचा तांदूळ असा कसाच या राशन माफियांच्या हाती लागतो, तर विशेष म्हणजे या प्रकरणातील धान्याचा मालक असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पप्पूने दुपारी शेगाव ग्रामीण ठाण्यात भेट दिल्याची गुप्त माहिती आहे। तरीही या राशन माफियाला पोलीस प्रशासन ओळखत नाही। यांच्या या अशा वागण्यावरून शेगाव ग्रामीण पोलीस प्रशासनावर संशयाची सुई जाते हे महत्त्वाचे। रविवारी पकडलेल्या तांदळाच्या ट्रकवर आज शुक्रवार आला तरीही कार्यवाही नाही, तर गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण होते। हा रेशनचा तांदूळ कोणाचा, तर काहींच्या मते यात राजनीतिक लोकांचे सुद्धा हात काळे आहेत अशी चर्चा सुरू होती। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।